न्यायमूर्ती भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार। उद्या राष्ट्रपती भवनात होणार शपथविधी। शपथविधीला संपूर्ण गवई कुटुंब उपस्थित राहणार। डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात नाले सफाईचं काम संथ गतीनं। परिसरात दुर्गंधी पसरत असल्यानं नागरिकांचा संताप। पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी। पालघर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसामुळे वीट उत्पादकांचं नुकसान। वीट भट्टी व्यवसायावर हजारो कामगारांचा उदरनिर्वाह। नवी मुंबईमध्ये 14 ते 15 मे दरम्यान 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार। पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आदेश। अमरावती शहरामध्ये आजही पाणी पुरवठा बंद। अमरावती शहरातला पाणी पुरवठा उद्या पूर्ववत होणार। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद। कडक उन्हामुळे पुण्याच्या काही भागांवर पाणी पुरवठ्यावर परिणाम। पुणे जिल्ह्यात 83 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। आंबेगावमध्ये 21 टँकर्सनं होतोय पाणी पुरवठा। छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक। लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्यानं संघटनांनी घेतली आक्रमक भूमिका। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर नवीन उड्डाणपुलावरील पाणी थेट दुचाकीस्वारांच्या अंगावर। उड्डाणपुलावर पाण्याचा निचरा होत नसल्यानं वाहन चालक हैराण। सीएसएमटीवर मोठा अपघात टळला। प्लॅटफॉर्म साफ करणारी मशीन ट्रॅकवर कोसळली। कंत्राटी चालकाचा ताबा सुटल्यानं घडला अपघात। नाशिकमध्ये सिटीलिंक बसची 3 वाहनांना धडक। चालकाला फीट आल्यानं बसवरचं नियंत्रण सुटलं। दुचाकीसह 2 चारचाकींना बसची बसली धडक। आणि पंढरपूरमध्ये पाण्याच्या टँकरसाठी 2 गटांमध्ये तलवारीनं मारहाण। माळशिरसच्या गारवाड इथली घटना। 5 जणांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।